मराठी एक्सप्रेस. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, काल आपण एक व्हिडिओ प्रकाशित केला मनसेच्या संदर्भाने आणि तुमच्या प्रतिक्रिया आणि त्याच्या अप्रतिम अभूतपूर्व यशानंतर आज आपण मनसेच्या 2019 मध्ये ज्या मतदारसंघांमधनं जे उमेदवार होते त्या उमेदवारांनी कशा पद्धतीनं फाईट दिली होती, ते उमेदवार कसे लढले होते, पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर ते कसे राहिले होते, 40-40, 50-50 हजारांपर्यंतचं मतदान त्यांनी कसं घेतलं होतं आणि तेच उमेदवार किंवा त्या मतदारसंघाचा कौल बघता 2024 मध्ये त्या मतदारसंघांमधनं मनसेचे किती उमेदवार विजयी होऊ शकतात, त्या उमेदवारांची शक्यता विजयी होण्याची किती आहे, हे आजच्या या व्हिडिओमधनं आपण बघणार आहोत. एक चार्ट आपल्या समोर आहे, त्या चार्टच्या माध्यमातून आपल्या लक्षात येऊ शकतं की 2019ला मनसेच्या किती उमेदवारांनी किती मतदान घेतलं होतं आणि त्यांच्या विरोधात कोण कोण उमेदवार होते. तर काही निवडक मुंबई विभागातल्या आणि कोकण विभागातल्या या याद्या आहेत. या याद्यांच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात की मनसेच्या उमेदवारांना 2019 विधानसभा मतदारसंघामध्ये 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये किती मतदान मिळालेलं होतं आणि या मतदानाच्या टक्केवारी काय होत्या ते. तर मंडळी, ही ती यादी आहे. या यादीमध्ये 2019 विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मनसेच्या उमेदवारांना किती मतं मिळाली होती आणि तिथे किती टक्क्यांमध्ये त्यांना ही मतं मिळालेली होती याची पूर्ण ही यादी आहे. तर यामध्ये जे उमेदवार हे 20%, 30%, 40% असे मतदान ज्यांनी घेतलेले आहेत आणि ते विजयाच्या जवळपास होते, अशा उमेदवारांचा आपण समावेश केलेला आहे आणि त्याच्या संदर्भातली माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर मंडळी, सुरुवात करूयात मुंबई विभागातून. आज आपण मुंबई विभागात आणि मुंबई उपनगर विभागातले जे उमेदवार होते त्यांच्या संदर्भातली यादी बघणार आहोत आणि त्या ठिकाणी त्यांना किती मतदान झालेलं होतं, किती टक्क्यामध्ये त्यांना मतदान झालेलं होतं याची यादी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. तर सुरुवात करूयात नाशिक सेंट्रलपासून. नितीन केशवराव भोसले हे नाशिक सेंट्रलमधनं उमेदवार होते आणि त्यांना 22,140 मतं मिळाली होती. त्यांची मतांची टक्केवारी होती 14.26% आणि त्यांचा या निवडणुकीमध्ये पराजय झाला होता, हार झाली होती त्यांची. त्यानंतर डहाणूमधनं सुनील इव्हाड हे निवडणूक लढवत होते आणि त्यांना 6,332 मतं मिळाली होती. 3.81% त्यांना मतदान झालेलं होतं. त्यानंतर पालघरमध्ये उमेश गोपाल हे निवडणूक लढवत होते आणि त्यांना 12,819 मतदान झालं होतं. 9.91% मतदान त्यांना या ठिकाणाहून झालं होतं पालघरमधनं. त्यानंतर बोईसरमधनं दिनकर वाढान यांनी निवडणूक लढवली होती. यांना 14,780 मतं मिळाली होती. यांची मतांची टक्केवारी होती 6.94%. त्यानंतर वसईमधनं प्रफुल्ल नारायण ठाकूर यांनी निवडणूक लढवली होती. यांना अत्यंत कमी मतं मिळालेली होती, 3,540 मतं यांना मिळालेली होती. त्यानंतर चांगली फाईट देण्यात आलेली होती भिवंडी रूरलमधनं. शुभांगी गोराई यांनी ही निवडणूक लढवलेली होती. त्यांना 39,058 मतं मिळाली होती आणि 22% यांनी मतांची टक्केवारी यांनी गाठलेली होती. त्यानंतर भिवंडी ईस्टमधनं आपण जर पाहिलं तर भिवंडी ईस्टमधनं मनोज गुलवाई हे निवडणूक लढवत होते. त्यांना देखील कमी मतदान होतं, 1,492 मतं त्यांना मिळालेली होती. त्यानंतर कल्याण वेस्टमधून प्रकाश सुखदेव भोईर यांनी निवडणूक लढवली होती. यांनी खूप चांगली टक्केवारी इकडे मिळवलेली होती. त्यांना 38,075 मतं मिळालेली होती आणि 20.6% मतदान त्यांनी घेतलेलं होतं. तर अंबरनाथमधनं सुमेध भवर हे उभे होते आणि त्यांना 13,635 मतं मिळालेली होती. 10.18% मतं त्यांना मिळालेली होती. डोंबिवलीमधनं मंदार हळबे हे निवडणूक लढवत होते. इथे देखील अत्यंत चांगली चुरस यांनी दिलेली होती. 44,916 मतं यांना मिळालेली होती आणि यांची मतांची टक्केवारी होती 30.91.
तर कल्याण ग्रामीणमधून मनसेचा एकमेव आमदार जे विजयी झालेले होते ते कल्याण ग्रामीणमधून झालेले होते. प्रमोद राजू रतन पाटील यांची इथून जीत झालेली होती, यांचा विजय झालेला होता. त्यांना 93,927 मतं मिळालेली होती आणि त्यांची मतांची टक्केवारी होती 47.46%. त्याचप्रमाणे मीरा भाईंदरमधनं हरीश सुतार यांचा पराजय झाला होता. 3,936 मतं त्यांना मिळालेली होती. त्यांची मतांची टक्केवारी 1.86 होती. वाडा माजीवाडा येथून संदीप पाचगणे हे निवडणूक लढवत होते. त्यांनी देखील चांगली मतांची टक्केवारी मिळवली होती. 21,132 मतं त्यांनी मिळवलेली होती आणि 10.91% मतं त्यांना मिळालेली होती. त्याच्यानंतर कोपरी पाचपाखडी येथून देखील महेश परशुराम कदम यांनी निवडणूक लढवली होती. इथेही मतांची टक्केवारी चांगली होती. 12.39% मतं इथे मिळालेली होती. 21,513 मतदान त्यांनी घेतलं होतं. त्यानंतर ठाण्यामधनं एक महत्त्वाची उमेदवारी देण्यात आलेली होती. ठाण्यामधनं अविनाश जाधव यांना उमेदवारी देण्यात आली होती. अविनाश जाधव यांचा पराभव झाला होता, मात्र त्यांची मतांची टक्केवारी अत्यंत चांगली होती आणि ही जागा 2024ला निश्चित निवडून येऊ शकते असं सांगितलं जातं. इथे 72,874 मतं अविनाश जाधव यांनी घेतली होती. 40.88% त्यांना मतदान झालेलं होतं. एरोलीमधनं निलेश अरुण बानखेले यांनी निवडणूक लढवली होती. 11% यांना मतदान झालेलं होतं. बेलापूरमधनं गजानन काळे यांनी निवडणूक लढवली होती. 15% यांना मतदान झालं होतं. 15.82% आणि यांची मतं होती 27,618. त्यानंतर दहिसरमधनं राजेश येरुणकर यांना देखील चांगले मतं मिळाले होते. 12% मतं त्यांनी घेतले होते. 17,052 मतं त्यांना मिळालेली होती. मागाठाणे मंडळी ही एक जागा अशी आहे की या जागेवरनं 2024ला मागाठाण्यामधनं मनसेचे उमेदवार विजयी होऊ शकतात असं सांगण्यात येतं आहे. कारण इकडे मतांची टक्केवारी आणि मतदान जे झालेलं आहे ते चांगलं झालेलं आहे. मागाठाणेमधनं नयन कदम यांनी निवडणूक लढवली होती. 41,060 मतं त्यांनी यावेळेस घेतलेली होती आणि 27% मतदान त्यांना झालेलं होतं. मागाठाणेच्या जागेवरती देखील मनसेचे उमेदवार निवडून येऊ शकतात 2024ला. मुलुंड वेस्टमधनं देखील चांगले मतदारांची टक्केवारी घेण्यात आलेली होती. हर्षला चव्हाण यांनी ही निवडणूक लढवली होती. 29,905 मतं त्यांना मिळालेली होती आणि 19.35% त्यांची मतांची टक्केवारी होती. विक्रोळीमधनं देखील चांगले मतांची टक्केवारी बघायला मिळते. विक्रोळीमधनं विनोद शिंदे यांनी निवडणूक लढवली होती. 16,042 मतं त्यांना मिळाली होती. 12.54% मतदान त्यांना या मतदानामध्ये झालेलं होतं. त्यानंतर भांडूप वेस्टमधनं संदीप जळगावकर यांनी देखील खूप चांगली फाईट दिलेली होती. 42,782 मतं त्यांनी भांडूप वेस्टमधनं मिळवली होती आणि त्यांची 26.86% मतदान त्यांनी घेतलेलं होतं. दिंडोशीमधनं अरुण सुर्वे यांनी देखील चांगलं मतदान घेतलं होतं. 25,854 मतं त्यांना मिळाली होती. 16.55% मतदान त्यांनी घेतलेलं होतं. कांदिवली पश्चिममधनं हेमंत कुमार कांबळे हे निवडणुकीला मनसेकडनं उभे होते. 10,132 मतं त्यांना मिळाली होती आणि 7.52% मतं त्यांनी घेतलेली होती. तर मंडळी गोरेगाव इथूनही एक चांगली फाईट आपल्याला बघायला मिळते. गोरेगावमधनं वीरेंद्र जाधव यांनी 26,689 मतं मिळवलेली होती आणि यांची टक्केवारी होती 17.52. तर वर्सोवामधनं संदेश देसाई 4.17% मतदान. अंधेरी वेस्टमधनं किशोर राणे 5.17% मतदान. विलेपार्लेमधनं जुली शेंडे यांना 13.22% मतदान. त्यानंतर चांदिवलीमधनं सुमित बारसकर यांना 3.62% मतदान. तर अशा पद्धतीने आता जी जास्त टक्केवारी आहे अशी काही उल्लेखनीय ठिकाणं आपण बघूयात. त्यामध्ये पुढे आहे 34.42% मतदान घेण्यात आलेलं होतं माहीममधनं आणि संदीप देशपांडे. आता संदीप देशपांडे यांचं देखील वजन हे खूप चांगलं आहे मनसेमध्ये आणि आता ह्यावेळेस 2024ला संदीप देशपांडे हे निश्चितच निवडून येऊ शकतात असं सांगण्यात येतं आहे. 42,690 मतं त्यांनी यावेळेस घेतलेली होती. मतांची टक्केवारी 34.42 होती. अत्यंत चांगली मतांची टक्केवारी ते इथे
मिळाली होती. शिवडीमध्ये देखील याच पद्धतीचं चित्र आपल्याला बघायला मिळतं आहे. संतोष नलावडे यांनी निवडणूक लढवली होती. 38,350 मतं यांनी यावेळेस घेतली होती. 28.27% घसघशीत टक्केवारी त्यांना मिळालेली होती. त्याचबरोबर उरण, श्रीवर्धन, महाड अशा ठिकाणी देखील चांगली मतांची टक्केवारी बघायला मिळू शकते. काही ठिकाणी कमी आहे, श्रीवर्धनमध्ये 0.94 आहे. पण पुढे पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये अतिशय चांगली फाईट देण्यात आलेली होती. त्यानंतर कोथरूडमध्ये खूप सुंदर फाईट देण्यात आलेली होती. कोथरूडमध्ये ॲडव्होकेट किशोर शिंदे हे निवडणुकीला उभे होते आणि त्यांनी 79,751 मतं घेतली होती. 40.87% मतं घेतली होती. त्यामुळे कोथरूडमध्ये 2024ला विजयाची अपेक्षा निश्चितच खूप जास्त आहे मनसेला. मनसेचा उमेदवार कोथरूडमधनं 2024ला निवडून येऊ शकतो अशी अपेक्षा निश्चितच व्यक्त केली जाते. हडपसरमधनं देखील चांगली टक्केवारी आहे. 34,809 मतं वसंत मोरे यांनी मिळवलेली होती. 14% त्यांना मतदान या ठिकाणी झालेलं होतं. त्याचबरोबर कसबा पेठ, संगमनेर, श्रीरामपूर या ठिकाणी देखील मतदान झालेलं होतं. तर मंडळी, आपण जी टक्केवारी जास्त आहे अशी लिस्ट सध्या बघतो आहोत. त्यामध्ये उल्लेखनीय जर का आपण विचार केला तर मंडळी, आणखी एक महत्त्वाची जागा आहे मुंबईतली, माहीम येथली. माहीममधले संदीप देशपांडे हे आता प्रचंड ॲक्टिव्ह आहेत मनसेमध्ये आणि त्यांना 42,690 इतकी प्रचंड मतं मिळालेली होती आणि 34.42% मतदान त्यांनी या निवडणुकीमध्ये घेतलं होतं. तर माहीमची जागा देखील एक महत्त्वाची जागा ही मानली जाते मनसेसाठी आणि 2024ला इकडे देखील मनसेचा उमेदवार हा विजयी होण्याची शक्यता वर्तवली जाते. तर मंडळी, ही ती यादी होती. या यादीमध्ये आपण ज्यांनी चांगल्या टक्केवारीने मतं मिळवलेली आहेत अशा काही मतदारसंघांचा समावेश केलेला आहे. याबद्दल तुमचं मत काय आहे, तुम्हाला काय वाटतं हे देखील आम्हाला तुम्ही नक्की कळवा. तर पुढे बघूयात काय आहे. तर मंडळी, ही काही निवडक उमेदवारांची यादी आहे. या यादीमध्ये आपण बघू शकतो की मनसेने खूप चांगल्या पद्धतीने आपली मतांची टक्केवारी ही 2019 सुधारलेली होती. 2014च्या तुलनेत 2019 मनसेला खूप चांगल्या पद्धतीचे मतदान हे टक्केवारीमधनं आपल्या लक्षात येऊ शकतं. मनसेने खूप चांगल्या पद्धतीची टक्केवारी 2019 काढलेली होती. पण आता 2024 ज्या वेळेस इलेक्शन लागतील, विधानसभेच्या निवडणुका जाहीर होतील आणि या विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान निश्चितच या मतदारसंघावरती मनसेचा खूप चांगला अभ्यास सध्या सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे आणि या मतदारसंघामधून मनसेचे उमेदवार हे निश्चितपणे 2024ला विजयी होतील असं देखील सांगण्यात येत आहे. मंडळी, आपण जो व्हिडिओ काल प्रकाशित केलेला होता त्या व्हिडिओच्या माध्यमातून असंख्य कमेंट्स आपल्याला ऐकायला, वाचायला, बघायला मिळाल्यात आणि त्या कमेंट्समध्ये तुम्ही असं नमूदही केलेलं आहे की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मनसे हा उत्तम पक्ष म्हणून समोर येणार आहे. 2024च्या निवडणुकीमध्ये मनसे हा सर्वोत्तम पक्ष म्हणून समोर येऊ शकतो. असंख्य उमेदवार, काही लोकांचं म्हणणं आहे, आपल्या प्रेक्षकांचं म्हणणं आहे की 100पर्यंत मनसेचे आमदार हे निवडून येऊ शकतात. काहींचं म्हणणं आहे 70 ते 80पर्यंत आमदार हे निवडून येऊ शकतात. काहींचं म्हणणं आहे 50पर्यंत आमदार निवडून येऊ शकतात. तर निश्चितच 2024 मनसेची टक्केवारी आणि मनसेचा आकडा वाढणार यामध्ये दुमत नाहीये आणि तसे जनतेमधनं प्रतिसाद देखील सध्या उमटतात. जनतेचा कौल या माध्यमातून आपल्या समोर येतोय. जनतेमध्ये सध्या मनसेचं वारं हे वाहताना दिसतंय. त्याचं कारण असं आहे की दोन्ही महत्त्वाचे जे पक्ष आहेत त्या पक्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये फूट पडलेली आहे. शिवसेनेमध्ये उभी फूट पडलेली आहे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडलेली आहे आणि या दोन्ही फुटींचा फायदा निश्चितच मनसेला 2024 खूप चांगल्या पद्धतीनं होणार आहे असं या कमेंट्सच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून आपल्याला लक्षात घेता येऊ शकतं. असंख्य प्रेक्षकांचं म्हणणं आहे की 2024ला मनसे खूप मोठ्या प्रमाणावर मुसंडी मारणार आहे. मनसेच्या 100 जागा येऊ शकतात, काहींचं म्हणणं 50 जागा येऊ शकतात. तर या दोन्ही गोष्टींमध्ये एक महत्त्वाचा दुवा आहे मंडळी की ज्या ठिकाणी 2019ला आपण या यादीमध्ये पाहिलेलं आहे, ज्या ठिकाणी 2019ला मनसेच्या उमेदवारांची टक्केवारी चांगली होती त्या ठिकाणी मनसेने आता
कंबर कसलेली आहे त्या ठिकाणी मनसेचे कार्यक्रम, त्या ठिकाणी मनसेची संघटना, त्या ठिकाणी मनसेचे संघटनात्मक कार्यक्रम हे राबवण्यास सुरुवात झालेली आहे. तेथील स्थानिक कार्यकर्त्यांनी देखील या सगळ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केलेली आहे. आणि 2024 मध्ये ज्या वेळेस सगळे पक्ष वेगळे वेगळे दिसतील आणि BJP सोबत जे पक्ष आहेत त्या पक्षांच्या माध्यमातून BJP एक मोठी ताकद उभी करेल, तर त्या ताकदीला निश्चितच मनसेकडनं चांगलं प्रत्युत्तर देण्यात येणार असं देखील मनसेच्या कार्यकर्त्यांकडनं तसेच पदाधिकाऱ्यांकडनं गोष्टी समोर येतात. मंडळी, यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया, तुमचं मत अवश्य नोंद करा. ही यादी 2019 मध्ये ज्यांना मताधिक्य चांगलं मिळालेलं होतं ते उमेदवार 2024च्या निवडणुकीमध्ये निवडून येतील का, आणि किती मतदान होईल, किती टक्क्यांपर्यंत मतदान होईल, कोणते कोणते उमेदवार निवडून येऊ शकतात? तुमच्या प्रतिक्रिया, तुमचं मत अवश्य नोंद करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितच शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बघत रहा मराठी एक्सप्रेस. मराठी एक्सप्रेस.